काय सांगाल की तुम्ही आजपर्यंत सर्वाधिक कारवाई ह्या बुलेटवर केल्या? हां, मी जास्तीत जास्त बुलेटवर कारवाया केलेल्या आहेत. तशा सर्वच केलेल्या आहेत. परंतु बुलेटवर एवढ्यासाठी की बुलेटचा जो सायलेन्सर बदल करून जी फिरतात, त्यामुळे सिनियर सिटिजन लोकं असतात रस्त्यानं जाणारी, ज्यांना बीपीचा त्रास असतो आहे, प्रेग्नंट लेडीज असतात, लहान बाळं असतात 2-3 वर्षाची, ह्यांच्या हृदयाला त्रास होतो आहे आणि त्याच्यापासून फार मोठा म्हणजे स्लो पॉयझन आहे ते. फार मोठा धोका आहे आणि ते इनलिगलीच आहे. त्यामुळं सायलेन्सर अल्टर करून कोणीही फिरलेलं नाही पाहिजे. त्यामुळं मी आत्तापर्यंत 1500च्या वरती कारवाई केलेल्या आहेत आणि ह्यासाठी मी मागच्या वर्षी केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब यांनासुद्धा मी पत्रव्यवहार केलेला आहे की यामध्ये जास्तीत जास्त कठोर अंमलबजावणी करण्यासाठी विनवणी केलेली आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत तुम्ही ह्या बुलेटचा एका वर्षात दंडाचं काय तुमचं हे आहे? मी आता 2023मध्ये 409 बुलेटवर कारवाई केलेली आहे. त्याचा जवळजवळ 4 ते 4.25 लाख रुपये मी त्यांना फाईन आकारलेला आहे आणि इतरसुद्धा गाड्यांच्यावर करतो. परंतु बुलेटवाले जर म्हणजे अडवले थांबवले की त्यांच्याकडं बाकीचे लायसन्स नसणे, गाडीला आरसे नसणे, गाडीमध्ये काय तर थोडासा बदल केलेला असतो आहे, सायलेन्सर तर अल्टर केलेलाच असतो आहे आणि थोडेसे लायसन्स काढलेलं नसतं आहे. ह्या बाकीच्यासुद्धा गोष्टी असतात. शक्यतो त्यांना काउन्सिलिंग करून जर त्यांनी बदलला तर ठीक आहे. परंतु जर ते ऐकत नसले तर त्यांना मग आमच्या चलन मशीनमध्ये 1000 रुपये फाईन आहे आणि त्यातूनसुद्धा ते ऐकत नसतील तर मग आम्ही RTOच्या माध्यमातून माननीय RTO साहेबांच्याकडे गाडी पाठवतो. मग त्यांच्या माध्यमातून त्यांना 5000पासून ते 20,000 रुपयेपर्यंत दंड होतो. त्यांनी थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे की आपण विमान चालवत नाही, रस्त्यानं आपल्यापासून दुसऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे. गर्दीमध्ये सुद्धा चालताना माणसाने खांद्याला खांदा लागणं याची दक्षता घेतली पाहिजे. परंतु हे बुलेटवाले सर्रास मोठा आवाज करत इतर लोकांचा विचार न करता सगळीकडे फिरत असतात. त्यामुळे मी जास्तीत जास्त ह्यांच्यावर कारवाई करत असतो. आत्तापर्यंत मी 1500च्या वरती कारवाई केलेल्या आहेत आणि सायलेन्सर बदलून घेतलेले आहेत. आता तुम्ही ही कारवाई करत असताना आता काउन्सिलिंग म्हणाला त्या पद्धतीनं तुम्ही एकत्र सांगितलं ते बदलून आण, असा तुम्हाला किती अनुभव आला आहे की किती लोकांनी आतापर्यंत तसं बदलून घेतलं आहे? हे बाबा 80% लोक बदलून घेतात किंवा घेतच नाहीत, काय अनुभव आहे? त्यामध्ये सुद्धा 50% लोक बदलून घेतात. त्यांना जर आपण व्यवस्थित समजावून सांगितलं की ह्याच्यापासून काय भविष्यामध्ये तुम्हाला सुद्धा धोका आहे, तुमच्यासुद्धा घरात सिनियर सिटिजन लोक असतील, लहान बाळं असतील, प्रेग्नंट लेडीज वगैरे असतात, बीपीचा त्रास असतो लोकांना, भित्री लोक असतात आणि एखादी जर बुलेट मोठ्या आवाजात एखाद्या गाडीपासून जर शेजारून गेली तर तो वायबल होत असतो, त्याचासुद्धा अपघात होण्याची शक्यता असते. आपण जर असं समजावून सांगितलं की हे स्लो पॉयझन आहे, भविष्यामध्ये ह्याचा हृदयाला 100% त्रास होतो, तर 50% लोक ऐकतात ते आणि ते बदलून घेतात. आणि जे ऐकतच नाहीत मग त्यांना आम्ही चलनच्या माध्यमातून फाईन करतो आणि तरीसुद्धा जर ऐकलं नाहीत तर मग आम्ही माननीय RTO साहेबांच्या माध्यमातून त्यांना मग काय असेल तो दंड 5000पासून 20,000पर्यंत करत असतो. आता वाहनधारकांना आणि त्यातल्या त्यात बुलेट असणारे चालवणाऱ्यांना आणि त्याचबरोबर समाजाला काही संदेश आहे तुमचा? त्यात राजकारणी आले, व्यावसायिक आले, संदेश मी असा देऊ इच्छितो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाल्यांनी हे आईवडिलांनी आपल्या पाल्यांना 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय गाडी हातात दिली नाही पाहिजे लायसन्स काढल्याशिवाय. आपल्याला काय वाटतं की जनरली काय त्याचा दंड असेल तो आपण भरू शकतो, परंतु लायसन नसल्यामुळे जर त्याचा अपघात वगैरे झाला आणि चुकून जर त्याला डोक्याला वगैरे दुखापत झाली तर आणि ते म्हणजे कोर्टामध्ये केस गेल्यानंतर किंबहुना त्याला लायसन्स नसल्यामुळे शिक्षासुद्धा होऊ शकते. ह्या गोष्टींना नंतर सामोरे जावं लागते. आणि बुलेटवाल्यांना मी एवढंच सांगतो की जो कायद्यात राहील तोच फायद्यात राहील. तुम्ही दुसऱ्याला त्रास होईल असं बिलकुल वागू नका. माझ्या जर समोर आला
तर मी तर त्याला सोडत नाही आणि सोडणारसुद्धा नाही. आणि तुमच्या माध्यमातून अजून एक मला गोष्ट अशी सांगावीशी वाटते की जे निर्माता दिग्दर्शक आहेत फिल्म इंडस्ट्रीमध्ये, त्यांना एक कळकळीची माझी विनंती आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा हिरो येताना दाखवता किंवा एखादा त्या पिक्चरमध्ये पोलीस वगैरे येताना दाखवता, तर बुलेटवर वगैरे येताना दाखवता, तर दाखवा जरूर, त्या स्टोरीचा भाग असेल म्हणून. परंतु त्या बुलेटला सायलेन्सर मोठ्या आवाजाचा नसावा, अल्टर केलेला सायलेन्सर नसावा. कारण की सिनेमाचा सुद्धा फार मोठा परिणाम होतो. तो थिएटरमध्ये जाऊन तर लोक बघतच असतात. शिवाय आता लगेच टी व्हीला येतो पिक्चर, त्याच्या माध्यमातून तो मोबाईलमध्ये सुद्धा येतो आणि त्याचा अनुकरण आत्ताची पिढी किंवा लहान मुलं करत असतात. त्यामुळं त्यांनासुद्धा माझी कळकळीची विनंती आहे की सिनेमामध्ये सुद्धा दाखवताना बुलेट तुम्ही अल्टर केलेला सायलेन्सर नसावा, ही माझी कळकळीची विनंती आहे त्यांना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.